श्रीराम पदयात्रा महोत्सवाच्या निमित्ताने आपण शबरीधाम या ठिकाणी जात असून या ठिकाणी परमपूज्य बालयोगीजी पीर गणेशनाथजी महाराज नाथ दलिया नवनाथ मठ त्र्यंबकेश्वर नाशिक येथून प्रमुख अशी हे बालयोगी महाराज आलेले आहेत। सोबत त्यांच्याबरोबर श्री योगी दत्त महाराज सिंदखेडा या ठिकाणच्या संस्थांचे महाराज आलेले आहेत। तर आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की महाराजांची ही पदयात्रा महोत्सव काय आहे त्याबद्दल त्यांच्याशी आपण बोलतोय। महाराजजी, तर आम्हाला या श्रीराम पदयात्रे महोत्सव निमित्त दोन शब्द बोलावे। ही यात्रा का आपण आयोजित केली? जय श्रीराम, जय श्री राष्ट्र, भारत माता की जय। सालाबादाप्रमाणे शबरीधाम या ठिकाणी मकर संक्रांतीच्या पर्व काळावर राम आगमन महोत्सव हा दरवर्षी साजरी होतो। म्हणजे ज्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रजी शबरी मातेला भेट देण्यासाठी आले तो दिवस मकर संक्रांतीचा आहे। म्हणून दरवर्षी तो दिवस पुन्हा आपण स्मरणात ठेवावा म्हणून राम आगमन महोत्सव शबरीधामला साजरी होतो। आणि त्या महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधव स्वयंस्फूर्तीने पिंपळनेर, वारसापाटा ते शबरीधाम या पदयात्रेमध्ये सहभागी होतात आणि दरवर्षी ही पदयात्रा संपन्न होत असते। या वर्षी या पदयात्रेचं सौभाग्य आहे। या पदयात्रेसाठी दक्षिण भारतातल्या नाथ दलीच्या त्र्यंबकेश्वर गादीचे गादीपती गुरुवर्य बालयोगी पीर गणेशनाथजी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये 2 दिवसाची ही यात्रा या ठिकाणी संपन्न होणार आहे। रात्री पंपा सरोवर या ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था असते आणि जनजाती समाजातील, आदिवासी समाजातील सर्व भजनी मंडळांचा रात्रभर भजनांचा, भारुडांचा, जागराचा सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी होतो। आणि मकर संक्रांती म्हणजे उद्या सकाळी यात्रा बरोबर 10 वाजता शबरीधाम येथे पोहोचेल आणि शबरी माता आणि राम लक्ष्मण भेट असा जिवंत देखावा त्या ठिकाणी साजरी केला जातो। काही संतांचं मार्गदर्शन आणि भव्य स्वरूपात त्या ठिकाणी महाप्रसाद होतो असं या यात्रेचं स्वरूप आहे। या यात्रेमध्ये अनेक गावागावातून, भागाभागातून आदिवासी बांधव सहभागी झालेले आहेत आणि आपण शबरी मातेच्या